कल शिवसेना का स्थापना दिन था और शिवसेना पार्टी चीफ उद्धव ठाकरे जी ने जरूर एक चैलेंज प्रधानमंत्री मोदी जी को दिया है। ये चैलेंज इसलिए है कि शिवसेना हमारे पास से सब कुछ छीन लिया, पार्टी का नाम, पार्टी का सिंबल, सब कुछ छीन लिया, हमारे एमएलए, हमारे एमपी। फिर भी शिवसेना ने एक संघर्ष किया और महाराष्ट्र में 9 सांसद जीत कर लेके आए। अगर हमारे पास हमारा सिंबल रहता, पार्टी का नाम रहता, तो शिवसेना अपने अकेले दम पर 20 या 22 सांसद जीत कर लेके आती। हमारा चैलेंज है मोदी जी को, जिसको आपने हमारा सिंबल दिया है ना, वो सिंबल निकाल लो, पार्टी का नाम निकाल लो, उनको बोलो अपनी खुद की पार्टी, खुद के सिंबल पर चुनाव लड़िए और फिर महाराष्ट्र में आइए, फिर हम दिखाएंगे। सर मुख्यमंत्री फिर हम दिखाएंगे कि महाराष्ट्र, फिर भी हमने दिखाया है कि महाराष्ट्र क्या है, छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र क्या है, हमने दिखाया है। हमने 31 सांसद मोदी जी के खिलाफ चुनाव लड़कर जीत कर दिल्ली में भेजे हैं और जहां जहां मोदी जी आए वहां सब जगह पे हमने मोदी जी का और उनके पार्टी का पराभव किया है। तर मुख्यमंत्री म्हणतात आम्ही घासून नाही ठासून आलोय आणि आदित्य ठाकरे त्यांची आता या राज्याच्या जनतेने जी ठासून मारलेली आहे बरं का, त्याला मलम लावत बसा। चोरलेलं चिन्ह धनुष्यबाण आणि चोरलेलं शिवसेना हे नाव, त्याचा वापर करून निवडून येणं, याला ठासून येणं म्हणत नाही बरं का, तर चोरून येणं म्हणतात। हे चिन्ह तुमचं नाही, हा पक्ष तुमचा नाही। नरेंद्र मोदी आणि अमित शहा या महाराष्ट्राच्या शत्रूंच्या मदतीनं तुम्ही ते चिन्ह चोरलं, त्याचा फटका आम्हाला काही प्रमाणात नक्कीच बसलेला आहे। तुम्ही काय आहे, तुम्हाला लोकांनी का मतं द्यावं, तुमची लायकी काय आहे, तुम्ही या राज्यासाठी काय केलं? शिवसेनेची स्थापना 58 वर्षापूर्वी झाली आहे, तेव्हा तुम्ही कुठे होतात? तुमचा जन्म तरी झाला होता का? कोणत्या लढ्यात, कोणत्या आंदोलनात तुम्ही होता शिवसेनेच्या, मला सांगा। तुम्ही फक्त टेंडर आंदोलनामध्ये होतात, तुम्ही ठेकेदारांसाठीच्या फायद्याच्या आंदोलनामध्ये होतात। त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये मोदी, शहा आणि निवडणूक आयोग यांच्या तसबिरी ठेवून त्याची पूजा करा। बाळासाहेब ठाकरेंचा फोटो पूजण्याचा तुम्हाला अधिकार नाही। ठासून बिसून काय नाही, तुमची ठासून मारली आहे आणि विधानसभेत ठासून मारू। धनुष्यबाण पेरण्याची ताकद त्यांच्या मनगटात नाहीये, म्हणून धनुष्यबाणाला जास्त धनुष्यबाण जे चोरलेलं तुम्ही घेऊन फिरताय ना, ते परत करा आणि मग निवडणूक लढा, हिंमत असेल तर। त्यांचं असं म्हणणं की काँग्रेसच्या मतावर आपल्या पक्षाला चांगलं यश मिळालं। बरं, मग काय तुम्ही स्वतंत्रपणे लढलात का? तुम्ही स्वतंत्रपणे लढलात का? मी म्हणतो ना, धनुष्यबाण बाजूला ठेवा चोरलेला, धनुष्यबाण बाजूला ठेवा चोरलेला। चोरलेला पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा, उद्धव ठाकरेंचा चोरलेलं चिन्ह, हे चोर तर चोर वर शिरजोर बरं का, चोर तर चोर वर शिरजोर। हिंमत असेल तर तुमचा पक्ष स्वतंत्र स्थापन करा, तुमचं चिन्ह घ्या। जे राज ठाकरे असतील, त्या काळात नारायण राणे असतील, त्यांनी स्वतंत्रपणे पक्ष स्थापन केले। विधानसभेत ठाकरेंनी भेंडी बाजारामधून उभं राहावं असं त्यांचं म्हणणं आहे। एक विधान परिषदेच्या निवडणुका होतात आपल्या जागेसाठी, काल उद्धव ठाकरे म्हटले कशा पद्धतीने कळतात, कारण सर्वोच्च न्यायालयाचे प्रकरण पेंडिंग आहे। हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। अजित पवार गटाच्या आणि मिंदे गटाच्या 40 आमदारावर अपात्रतेची टांगती तलवार आहे। सर्वोच्च न्यायालयानं काही निरीक्षणं नोंदवलेली आहे की हे अपात्र ठरू शकतात, अशा प्रकारच्या भूमिका सर्वोच्च न्यायालयाच्या आहेत। अशा वेळेला जे आमदार अपात्र ठरू शकतील आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भात एक खटला सुरू आहे, अशा वेळेला हे आमदार मतदान करून विधान परिषदेचे आमदार निवडून आणतील, हे घटनाबाह्य आहे, त्यांना अधिकारच नाही। आम्ही या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये मेन्शन करतो आहोत की ही निवडणूक घटनाबाह्य आहे, बेकायदेशीर आहे, तुम्ही या निवडणुकीला स्टे दिला पाहिजे। कॅबिनेट झाली, त्या कॅबिनेटमध्ये नरेंद्र मोदी यांनी वाढवण बंदराला मंजुरी दिली आहे। 76,200 शेतकऱ्यांच्या बघा कोकणातमध्ये अशा प्रकारचे प्रकल्प आणायचे, त्यांच्या मित्र उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी
हे त्यांचं धोरण आहे. नाणार असेल, वाढवण असेल, अशा प्रकारचे घातक, समुद्र नष्ट करणारे, शेतकरी, मच्छीमार, बागायतदार, कोकणातल्या यांना खतम करणारे अशा प्रकारचे प्रकल्प आणणं हा मोदींचा छंद आहे. आणि मग रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, पालघर असेल म्हणजे वाढवण, इथे अशा प्रकारचे प्रकल्प आणून आपल्या मित्र उद्योगपतींचा फायदा करून देण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. मात्र भाजप बोलते की पहिल्याच कॅबिनेटमध्ये महाराष्ट्राला सगळ्यात जास्त निधी दिला. या बंदरासाठी 76,200 कोटी. हा निधी महाराष्ट्राला नसून हा मोदींच्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी मंजूर केलेला निधी आहे. सर, रामदास कदम म्हणतात की अजितदादा उशिरा आले त्याचा फायदा झाला असता आणि येणाऱ्या काळात 100 जागा आता मागणार आहेत. आप लोगों की लोकसभा में जीत के बाद महायुति में थोड़ा सा प्रॉब्लम चल रहा है. कह रहे कि अजीत पवार की एंट्री लेट होती तो शायद जीत ठीक है, जाते. वो उनका देखेंगे, हम उनके